नमस्कार. मी सुजित हांडोरे, राज्यशास्त्र विभाग केटीएचएम महाविद्यालय नाशिक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ह्या वर्षीपासून पीजीच्या सेकंड इयर सेमिस्टर 3 करता इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन हा एक नव्याने अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. ह्या अभ्यासक्रमाचा हा जो काही पेपर आहे, ह्या पेपरचा आपण ह्या सेशनमध्ये विचार करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना अधिकच्या माहिती करता काही संदर्भ पुस्तकं देत आहे. ती संदर्भ पुस्तकं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्या संदर्भ पुस्तकांचा वापर तुम्ही अधिकच्या अभ्यासाकरता करू शकतात. आज आपल्याला इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन हा जो काही पेपर आहे, ह्या पेपरचं पहिलं प्रकरण भारतीय राज्यघटनेतील तत्वज्ञान ह्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. आणि ह्या प्रकरणातला पहिला मुद्दा आपण अभ्यासाकरता घेत आहोत, तो म्हणजे भारतीय संविधानाचा सरनामा. या सरनाम्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या सेशनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे सरनामा म्हणजे काय. दुसरा मुद्दा आहे भारतीय संविधानातील सरनाम्याचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे भारतीय सरनाम्यातील जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्याचं तत्वज्ञान समजून घेत असताना आपल्याला ते 3 मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येतं. पहिला मुद्दा आहे घटनेचं उगमस्थान. भारतीय संविधानाच्या सरनाम्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान काय आहे ह्या मुद्द्याची माहिती आपल्याला त्यातून मिळते. दुसरा मुद्दा आहे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप. आणि तिसरा मुद्दा आहे भारतीय राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे. ह्या आपल्याला सरनाम्याच्या अभ्यासातून माहिती होणार आहे. पहिला मुद्दा आहे सरनामा म्हणजे काय. ज्याप्रमाणे पुस्तकाला प्रस्तावना असते, त्या प्रस्तावनेमध्ये पुस्तकाचा आशय आणि विषय स्पष्ट होतो, त्याचप्रमाणे संविधानाची जी काही प्रस्तावना आहे त्या संविधानाच्या प्रस्तावनेला आपण सर्वसाधारणपणे सरनामा असं म्हटलं असतो. आपल्याला सरनामा म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे. साधारणतः संविधानाची जी काही प्रस्तावना आहे त्या संविधानाच्या प्रस्तावनेला सरनामा असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे पुस्तकाला प्रस्तावना असते आणि त्या प्रस्तावनेमध्ये पुस्तकाचा आशय आणि विषय हे स्पष्ट होतात, त्याचप्रमाणे संविधानाचा जो काही सरनामा आहे त्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये संविधानाचा आशय स्पष्ट होत असतो. सरनामा ही जी काही संकल्पना आहे प्रामुख्याने ती अमेरिकन राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम स्वीकारली गेली आणि अमेरिकन राज्यघटनेच्या नंतर इतर ज्या काही जगभरातल्या वेगवेगळ्या राज्यघटना आहेत त्या जगभरातील वेगवेगळ्या राज्यघटनांनी आपल्या संविधानाच्या सुरुवातीस सरनामा स्वीकारलेला आहे. सरनाम्याची जर व्याख्या करायची झाली तर राज्यशास्त्र कोशामध्ये सरनाम्याची व्याख्या करत असताना संविधानाचा हेतू थोडक्यात सांगणाऱ्या आणि संविधानाच्या आरंभी येणाऱ्या निवेदनास सरनामा असं म्हटलेलं आहे. थोडक्यात संविधानाची जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेला सरनामा म्हटलं जातं. जर आपण भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की भारताच्या सामाजिक राजकीय आर्थिक जीवनाची रूपरेषा आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून स्पष्ट झालेली दिसते. त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यावेळच्या समाजाने त्या स्वातंत्र्य चळवळीतल्या नेते मंडळांनी उद्याच्या स्वतंत्र भारताविषयीच्या ज्या काही कल्पना होत्या किंवा त्यांचे उद्याच्या स्वतंत्र भारताविषयीची जी काही स्वप्न होती त्या स्वप्नांचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये झालेलं दिसून येतं किंवा ते जे काही स्वतंत्र भारताविषयीच्या त्यावेळच्या ज्या काही कल्पना होतात त्यांचा आविष्कार आपल्याला सरनाम्यामध्ये झालेला दिसून येतो. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे भारतीय संविधानातील सरनाम्याचा इतिहास. आपला जो काही सरनामा आहे त्या सरनाम्याचा इतिहास आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये जाणून घ्यायचा आहे. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच स्वतंत्र भारताकरता संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरुवात झालेली होती. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि तिथपासून भारताच्या करता संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरुवात झालेली होती. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी संविधान सभेसमोर एक उद्दिष्टांचा ठराव मांडला. आपल्याला हे माहिती आहे की संविधान निर्मिती करण्याकरता संविधान सभेची निर्मिती केली गेलेली होती किंवा संविधान घटना परिषद ही भारताकरता संविधान निर्माण करण्याकरता तयार करण्यात आलेली होती. हे जी काही संविधान सभा आहे
त्या संविधान सभेसमोरची उद्दिष्ट काय असतील, त्या संविधान सभेला कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे याविषयीची चर्चा नेहरूंनी त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये केलेली होती. हा जो काही पंडित नेहरूंनी जो काही 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेसमोर जो उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता, त्या ठरावाला 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने एकमताने मान्यता दिली किंवा तो ठराव सहमत केला. हा जो काही 13 डिसेंबर 1946चा पंडित नेहरूंचा उद्दिष्टांचा जो ठराव होता, त्याच ठरावातला बहुतांश भाग भारतीय सरनाम्यामध्ये स्वीकारला गेलेला आहे किंवा तो जो काही ठराव आहे त्याची समरी किंवा एक आकर्षक शब्दरचना करून त्यातून सरनामा निर्माण झालेला आहे. या सरनाम्यामध्ये 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या 3 संज्ञांचा किंवा ह्या 3 तत्वांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. आपल्याला आता भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील तत्वज्ञान समजून घ्यायचं आहे. सरनामा हा जो काही सरनामा आहे त्यामध्ये नेमकं काय तत्वज्ञान दडलेलं आहे हे जाणून घ्यायचं आहे. हे जाणून घेत असताना मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला ते 3 मुद्द्यांच्या आधारे समजून घ्यायचं आहे. पहिला मुद्दा आहे भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान, दुसरा मुद्दा आहे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप आणि तिसरा मुद्दा आहे भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट. त्यातला जो काही पहिला मुद्दा आहे, भारतीय सरनाम्याचा अभ्यास करत असताना पहिला जो मुद्दा आहे घटनेचं उगमस्थान, त्याची चर्चा आपण करणार आहोत. आपण जर सरनाम्याची बारकाईने त्याच्या शब्द रचना जी आहे ती जर पाहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक ह्या पद्धतीने केलेली आहे आणि त्या सरनाम्याचा शेवट हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत या पद्धतीने शेवट केलेला आहे. ही जी काही शब्दरचना आहे, आम्ही भारताचे लोक आणि हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित, ह्या शब्दरचनेचा जर आपण आशय लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येतंय की भारतीय संविधानाचं उगमस्थान भारतीय जनता आहे. वास्तविकपणे भारतीय संविधानाची निर्मिती ही घटना समितीने किंवा संविधान सभेने केलेली आहे आणि ह्या घटना परिषदेतील जे काही सदस्य आहे ते प्रत्यक्ष त्यावेळी जनतेतून निवडून न गेलेले नाहीये. म्हणजे प्रत्यक्ष जनतेतून न गेलेल्या प्रतिनिधींमार्फत संविधान आपण तयार केलेले आहे असं काही लोक त्यावर आक्षेप घेतात आणि त्यामुळे घटना समितीतील सदस्य हे प्रत्यक्ष जनतेतून प्रौढ मताधिकाराच्या पद्धतीने न निवडल्याने हे संविधान आमचं नाही असा काही लोक त्यावर आक्षेप घेतात. परंतु आपण जर सरनाम्यातील शब्दरचनेचा बारकाईने विचार केला, त्यातला आशय जर समजून घेतला तर आपल्याला असं लक्षात येतंय किंवा सरनामा त्या शब्दरचनेच्या माध्यमातून आपल्याला असं सुचवतोय की भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान भारतीय जनता आहे आणि ह्या शब्दरचनेमुळे जनतेचं सार्वभौम जनता हीच या संविधानाचा अंतिम स्रोत आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून भारतीय सरनाम्याचा विचार केला असता पहिला मुद्दा आपल्याला लक्षात येतो तो म्हणजे घटनेचं उगमस्थान ही भारतीय जनता आहे. आता ज्या लोकांनी असा आक्षेप घेतला होता की संविधान सभेतले जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडलेले नाही, त्यामुळे हे संविधान आमचं नाही, हा जो काही आक्षेप होता, ह्या लोकांनी त्यावेळी भारताची जी काही पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपले प्रतिनिधी उभे केले. त्या निवडणुकीला ते सामोरं गेले, परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या हाती अपयश आलेलं आपल्याला दिसून येतं. ज्या लोकांनी आक्षेप नोंदवलेला होता किंवा जी शंका होती की हे संविधान भारतीय जनतेने निर्माण केलेलं नाही, तिथे त्या लोकांनी त्या निवडणुकीमध्ये नाकारला आहे. म्हणजे हा जो काही मुद्दा होता हे संविधान भारतीय लोकांचं नाही, हा मुद्दा इथे निकालात निघतो. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातलं तत्वज्ञान समजून घेत असताना पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप. हा जो काही भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे त्या सरनाम्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे याच्याविषयीची स्पष्टता किंवा ह्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच उद्याचा स्वतंत्र भारत कसा असेल
याचं प्रतिबिंब आपल्याला सरनाम्यामध्ये दिसून येतं. आपण सरनाम्यातील शब्दरचना जर व्यवस्थित जर बघितली तर तिथे असं म्हटलेलं आहे की भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प संविधानकर्त्यांनी केलेला आहे. मग आपल्याला भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप समजून घेत असताना मग सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही काय, गणराज्य काय, या संकल्पनांचा, ह्या संज्ञांचा विचार आपल्याला इथे करावा लागेल. पहिलं आहे, उद्याचा स्वतंत्र भारत कसा असेल तर सार्वभौम भारत असेल. म्हणजे आजपर्यंत भारत हा पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता, परंतु उद्याचा जो काही स्वतंत्र भारत असेल तो स्वतंत्र भारत सार्वभौम असेल. भारतीय लोक भारताबाबतचे जे काही निर्णय आहेत ते स्वतः भारतीय घेतील किंवा भारताच्या शासनाकडून भारताच्या बाबतचे सर्व निर्णय घेतले जातील. भारतातली जी काही सर्वोच्च सत्ता आहे ती सर्वोच्च सत्ता ही सार्वभौम असेल असं या संकल्पनेतून इथे स्पष्ट होतं. परंतु काही लोक या सार्वभौमत्वावर आक्षेप असा घेतात की भारत हा राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ ही जी काही संघटना आहे या संघटनेचा सभासद आहे आणि त्याच्यामुळे भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम नाही असे आक्षेप काही लोक नोंदवतात. परंतु त्याचं स्पष्टीकरण देत असताना असं म्हटलं जातं, भारत हा जरी ब्रिटिश राष्ट्रकुल संघटनेचा सभासद असला तरी भारत हा ब्रिटिश सत्तेला किंवा ब्रिटिश राणीच्या सत्तेला जबाबदार नाही आणि भारत राष्ट्रकुल संघटनेचं सभासदत्व कोणत्याही क्षणी कधीही नाकारू शकतो. म्हणून हा जो काही आक्षेप सार्वभौमत्वावर घेतला जातो तो इथे निकालात निघतो. पुढचं आहे समाजवादी. भारत कसा असेल तर भारत समाजवादी आहे. हा समाजवादी शब्द 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यामध्ये ऍड करण्यात आला, नव्याने त्याची भर टाकण्यात आली. समाजवादी म्हणजे काय तर भांडवलशाही आणि साम्यवाद ह्या ज्या काही दोन विचारसरणी आहे, ह्या ज्या काही दोन आयडियोलॉजी आहे त्या आयडियोलॉजींचं मिश्रण इथे केलेलं आहे. भारताला एकाच वेळी आर्थिक विकास करायचा आहे, आर्थिक प्रगती साधायची आहे, परंतु ती प्रगती साधत असताना भारतामध्ये आर्थिक विषमता निर्माण होणार नाही, आर्थिक दरी निर्माण होणार नाही ही काळजी घ्यायची आहे. म्हणजे विकासही करायचा आहे परंतु त्याच वेळी विषमता निर्माण होणार नाही, समाजामध्ये समानता प्रस्थापित करायची आहे. याच्याकरता भारताने समाजवादी धोरणाचा स्वीकार केलेला आहे आणि लोकशाही समाजवाद ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे. भारताला आर्थिक विकास करत असताना समानता कशी राहील याची काळजी भारतीय शासन व्यवस्थेला किंवा संविधानाला आहे. म्हणून समाजवादी धोरणाचा स्वीकार केलेला आहे आणि त्याच समाजवादाचा प्रभाव म्हणून आपल्याकडे सुरुवातीच्या कालखंडामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. त्यानुसार काही जे काही महत्वाचे उद्योगधंदे आहे ते आपण सरकारी किंवा सार्वजनिक मालकीचे ठेवले आणि बाकी जे काही आहे ते खाजगी स्वरूपाचे ठेवले किंवा त्याच्यावर खाजगी मालकी ठेवलेली आहे. या माध्यमातून विकास आणि समानता या दोन्ही गोष्टी साधायचा आहे. समानता प्रस्थापित करत असताना मार्क्सच्या किंवा संघर्षाच्या माध्यमातून न जाता, त्या मार्गाने न जाता लोकशाहीच्या मार्गातून आपल्याला समानता निर्माण करायची आहे. म्हणून समाजवाद हा एक महत्वाचा घटक इथे आपण सरनाम्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. पुढचं स्वरूप आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष. हे भारतीय राज्यव्यवस्थेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आपण जर धर्म आणि राज्य ह्या संबंधावरून जर विचार केला तर आपल्याला 3 गट दिसतात. पहिलं म्हणजे धार्मिक राष्ट्र, धर्माधिष्ठित राज्य, की ज्या राष्ट्राने एखाद्या विशिष्ट धर्माला अधिकृतरित्या मान्यता दिलेली आहे त्याला आपण धर्माधिष्ठित राज्य असं म्हणतो. दुसरं आहे निधर्मी राज्य, दुसरा आहे निधर्मी, ज्या राज्य संस्थेचा कोणताही धर्म नाही, कोणताही अधिकृत धर्माला त्यांनी मान्यता दिलेली नाही, त्याला आपण निधर्मी राज्य असं म्हणतो. आणि तिसरा गट आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र किंवा धर्मनिरपेक्ष राज्य संस्था. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय तर भारताने कोणत्याही एका विशिष्ट धर्माला अधिकृतरित्या मान्यता न देता धर्म ही व्यक्तिगत बाब ठरवलेली आहे. धर्म ही व्यक्तिगत बाब ठरवलेली आहे. भारताचा कोणताही एक विशिष्ट अधिकृत धर्म आहे असं भारताने कुठेही जाहीर न करता धर्म ही व्यक्तिगत बाब ठरवलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्व आवडीनुसार, स्व इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करू शकतो, त्या धर्माचं आचरण करू शकतो आणि त्या धर्मानुसार प्रचार आणि प्रसार करू
शकतो. म्हणून धर्मनिरपेक्षतेचा तत्वाचा स्वीकार भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये केलेला आहे. आणि आपण मूलभूत अधिकारांमधला जर कलम 25 ते 28 जर बघितलं तर तिथे जो काही व्यक्तीचा धार्मिक अधिकार आहे किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार तिथे स्पष्ट होतो. आणि त्याचा जर आशय जर आपण लक्षात घेतला तर धर्मनिरपेक्षता हे तत्व आपण स्वीकारलेलं दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे लोकशाही. भारताने लोकशाही शासन प्रकाराचा स्वीकार केलेला आहे. प्रातिनिधिक लोकशाहीचा जी काही संसदीय शासन पद्धती आहे त्या संसदीय शासन पद्धतीचा भारतामध्ये स्वीकार करण्यात आलेला आहे. भारताला लोकशाहीची पार्श्वभूमी नाही, परंतु स्वतंत्र जो काही भारत आहे त्या स्वतंत्र भारताचा शासन प्रकार हा लोकशाही असेल हे सरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीच्या माध्यमातून लोकांकडून प्रतिनिधी निवडले जातात आणि त्या प्रतिनिधींमार्फत शासनाचा राज्यकारभार चालविला जातो आणि लोकांच्या हाती अंतिम सत्ता ही लोकांच्या हाती ठेवलेली आहे. आणि पुढचं आहे गणराज्य. गणराज्य म्हणजे अशा पद्धतीचं राज्य की ज्यामध्ये राज्य प्रमुख हा वंश परंपरागत नसतो. भारताचं संविधानानुसार भारताचं राष्ट्रप्रमुख हा राष्ट्रपती असतो आणि राष्ट्रपती हा आपल्याकडे वंश परंपरागत नाहीये, तर निवडणुकीच्या माध्यमातून तो अप्रत्यक्षपणे निवडला जातो आणि दर 5 वर्षांनी त्याची निवड होते आणि त्या पद्धतीने राष्ट्रप्रमुख ठरत असतो. तर अशा पद्धतीने सरनाम्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला उद्याच्या स्वतंत्र भारताचं स्वरूप कसं असेल किंवा भारतीय राज्य व्यवस्थेचं एकूण स्वरूप काय आहे याच्याविषयीची स्पष्टता आपल्याला सरनाम्यातून येते. पुढचा मुद्दा आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातलं तत्वज्ञान जाणून घेत असताना पुढचा मुद्दा आहे भारतीय राज्य व्यवस्थेची उद्दिष्ट. स्वरूपाचा भाग सांगितल्यानंतर भारताचं स्वरूप कसं आहे हे स्पष्ट केल्यानंतर पुढे त्या भारतीय राज्य व्यवस्थेचे उद्दिष्ट काय आहे याविषयीचं विवेचन सरनाम्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यानुसार भारतीय राज्य व्यवस्थेसमोर काही उद्दिष्ट सरनाम्यातून स्पष्ट होताना दिसतात. पहिलं उद्दिष्ट आहे न्याय. भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला न्यायाची प्रस्थापना करण्याचं उद्दिष्ट सरनाम्यानुसार ठेवलेलं आहे. मग त्या न्याय हे पहिलं उद्दिष्ट आहे. मग न्याय कोणता? तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची प्रस्थापना करणं हे भारतीय राज्यव्यवस्थेचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे. मग सामाजिक न्याय म्हणजे काय? तर समाजातली जी काही विषमता आहे, समाजातले जे काही मानवनिर्मित भेदभाव आहे ते मानवनिर्मित भेदभाव नष्ट करणं म्हणजे सामाजिक न्याय आहे. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेनंतर आपल्याला पुढचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे आर्थिक न्याय. आर्थिक न्यायामध्ये सर्वांना आपल्याला आपल्या किमान गरजा पूर्ण करता येतील, आपल्या किमान गरजांची पूर्तता करता येईल आणि प्रत्येकाला आर्थिक विकासाची समान संधी मिळेल म्हणजे आर्थिक न्याय. आणि राजकीय न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला राजकीय सहभागाची समान संधी मिळेल म्हणजे राजकीय न्याय. अशा पद्धतीने न्यायाची प्रस्थापना करत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची प्रस्थापना करण्याचं उद्दिष्ट भारतीय सरनाम्याने ठेवलेलं आहे. न्याय ह्या उद्दिष्टाच्या पूर्ततेनंतर पुढचं उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. व्यक्ती विकासाच्या आवश्यक अटी म्हणजे स्वातंत्र्य. जर व्यक्तीला विकास करायचा असेल तर तो विकास साध्य करण्याकरता स्वातंत्र्य आवश्यक आहे. स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. मग स्वातंत्र्य देत असताना सरनाम्याने कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. आपल्याला प्रत्येक भारतीय नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य प्राप्त करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे समानता. न्याय, स्वातंत्र्य आणि समानता. तिसरं उद्दिष्ट आहे समानता. आपल्याला समाजातले जे काही मानवनिर्मित भेदभाव आहे ते भेदभाव संपुष्टात आणून आपल्याला समानता निर्माण करायची आहे. ते समानता निर्माण करत असताना तिथे विशेषण वापरलेलं आहे ते म्हणजे दर्जाची व संधीची समानता. आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दर्जाची व संधीची समानता निर्माण करायची आहे. आणि भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्यातून चौथं उद्दिष्ट सांगितलेलं आहे ते म्हणजे बंधुता. बंधुता हे आपलं चौथं उद्दिष्ट आहे. ही जी काही बंधुता आहे आपल्याला बंधुता संवर्धित करायची आहे, तिचं संवर्धन करायचं आहे, तिच्यामध्ये वाढ करायची आहे. ही बंधुतेला 2 पैलू आहे. पहिले आहे की व्यक्तीची प्रतिष्ठा राखली जाईल. बंधुता निर्माण करत असताना व्यक्तीची प्रतिष्ठा राखली जाईल
ही एक बाजू आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने आपल्याला राष्ट्राची एकता व एकात्मता अखंडित राहील, अबाधित राहील ही सुद्धा काळजी घ्यायची आहे किंवा ह्या पद्धतीने आपल्याला बंधुता निर्माण करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून ही 4 उद्दिष्ट सांगितलेली दिसून येतात. पहिलं आहे न्याय, दुसरं आहे स्वातंत्र्य, तिसरं आहे समानता आणि चौथं आहे बंधुता. तर सरनाम्याच्या अभ्यासातून आपल्याला भारतीय राज्यव्यवस्थेच्या या उद्दिष्टांच्या विषयीची माहिती आपल्याला समजून येते. एकंदरीत आपण ह्या व्हिडिओमध्ये जो काही चर्चा केलेली आहे त्याचा सारांश असा आहे की सरनामा हा आपल्या घटनेतील महत्वाचा भाग आहे. त्यातून आपल्या घटनेचे आणि त्यामुळे अस्तित्वात आलेल्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप कसे आहे हे आपणास समजते. त्याचबरोबर संविधानाने आपल्याला आपल्या राज्यव्यवस्थेपुढे कोणती उद्दिष्टे ठेवली आहेत हे देखील लक्षात येते आणि सरनाम्यामध्ये अंतर्भूत असलेल्या आदर्शांची व संकल्पनांची माहिती आपल्याला ह्या अभ्यासातून लक्षात येते. पुढे विद्यार्थ्यांकरता काही प्रश्न देत आहे. पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे सविस्तर वर्णन करा. दुसरा आहे सरनाम्यातून भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची कोणती रूपरेषा स्पष्ट केली आहे हे स्पष्ट करा. आणि तिसरा प्रश्न आहे सरनाम्यात भारतीय राज्यकारभाराविषयी सांगितलेल्या उद्दिष्टांची चर्चा करा. तर अशा पद्धतीने आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी चर्चा करता येईल किंवा सरनाम्याचा अभ्यास करता येईल. धन्यवाद.